मी शिवानी लकडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी तुम्हाला लिहून देतो की जरांगे पाटील विधानसभेमध्ये एकही उमेदवार उभा करणार नाही। उमेदवार उभे करण्याएवढी जरांगेंची कुवत नाही, असं वक्तव्य ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले। आज 27 सप्टेंबरला जालनामध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। यासोबतच जरांगे यांच्या बैठकीत भूमाफिया, वाळू माफिया असे 2 नंबर धंदेवाले आहेत असा आरोप सुद्धा लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला। आचारसंहिता लागल्यानंतर ते बैठक घेणार आहे। लढायचं की पाडायचं त्याबाबतचा निर्णय ते बैठकीत घेतील। पण तुमची भूमिका काय असेल ओबीसी? बघा, जरांगे कुठलीही एक विधानसभा सुद्धा निवडणूक लढवणार नाहीत। जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे, आखणारे, त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वॉर रूम ही चालवते। त्यामुळं मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एक सुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाहीत आणि निवडणूक लढणार नाही। ते कोणाच्या सांगण्यावरून करणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर अहो, बैठकीत कोण आहे जरांगेच्या बैठकीमध्ये भूमाफिया, वाळू माफिया, 2 नंबर धंदेवाले आहेत। आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील, पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील, जातीचा खुट्टा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील, मतं मागायला कुठं जातील? आम्हाला समाज व्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत। त्यामुळे जरांगेंनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच। 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू। पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे, तेवढी कुवत पाहिजे, तेवढी हैसियत पाहिजे जरांगेंची। जरांगेंनी आपलं उपोषणासाठी अजून 1-2 वेळा उपोषण करावं, त्यांनी तब्येत चांगली ठेवावी, सलाईन घ्याव्यात, सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं। निवडणुका, पक्ष, पार्टी, चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं, माणसं निवडून आणणं, भल्या लोकांना 2-4 आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चालले 288च्या निवडणुका जिंकायला आणि लढवायला। त्यामुळे असं काही नाही। आणि पाडणार आहेत कुणाला जरांगे? ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी, ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला, लेखी पाठिंबा दिला, त्यांना पैसा दिला, डिझेल दिलं, सोशल मीडिया पुरवला, गाड्या दिल्या। आता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या? या जरांगेंना कुणी सपोर्ट केला? राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात। याच्या मागचं लॉजिक काय आहे? या प्रश्नाची उत्तर पाहिजेत। आणि आम्ही मोगाम बोलत नाही, आम्ही वास्तव बोलतोय। आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरांगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय, आणि नेते आले अनेक की ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगे चालतात, ते नेते आले, भेटले, पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो। भुजबळ साहेब म्हटले होते की जरांगेच्या उपोषणाला जरांगेंनी आणून बसलं भुजबळांना, राजेश टोपेंना आणून बसतील भुजबळांना। हा प्रश्न राजेश टोपेंनी विचारला, राजेश टोपेंनी पळ काढला तिथून। नाही, राजेश टोपे बघा, ते स्वतःला सेक्युलरवादी समजतात, पण राजेश टोपे हे शरदचंद्र पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात। आणि राजेश टोपेंना शुभेच्छा आहेत की घनसावंगी मतदारसंघामध्ये तुम्ही सेक्युलरवादी असेच राहा, एका जातीचंच काम करत राहा, एका जातीच्याच आंदोलनाला तुम्ही भेटी देत राहा। राजेशजी टोपे, तुमचा किती पैसा आहे, किती कारखाने आहेत, तुम्ही किती चॉपर विमानामधून जरी तुमच्या मतदारसंघात पैसे वरून जरी टाकले तरी ओबीसी बांधव घनसावंगीमध्ये राजेश टोपेंना निश्चित याचं ऑडिट विचारणार, जाब विचारणार। मग तुम्ही जर म्हणताय की शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर जरांगे जातात, काल संभाजीराजे, राजू शेट्टी त्यांना भेटून गेले आघाडीसाठी। बघा, राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप, धोंडगे, अजून कोण, बच्चू कडू, हे सगळे वाया गेलेले, वात इजलेले तोटे आहेत। तर बच्चू कडूंना कधी काळी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिलं जायचं। त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे। बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूंची ती अकाउंटेबिलिटी, ती एरा तो टिकले असते।
परंतु बच्चू कडू संपलेले आहेत कधीच. बच्चू कडू सत्तेच्या बाजून राहिलेले आहेत. बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे, ना अजेंडा आहे, ना धोरण आहे. त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो, राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हातकणंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या शिरोळमध्ये आम्ही ओबीसी बांधव, पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणारा धनगर बांधव शिरोळमध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का? जो कधी काळी राजू शेट्टींचा असेट होता. आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का? हे विळ्या भोपळ्याचं शक्य आहे. त्यामुळे राजू शेट्टी उतार वयामध्ये थोडस सबुरीनं चला. उगच काहीतरी कोणाच्या तरी गळ्यात माळा घालायच्या भानगडीत पडू नका. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. थोडस सावधतेने तुम्ही पावलं टाकावीत असा मी एक आमचे ज्येष्ठ किंवा एक चळवळीतला एक ऊस आणि ऊस दरावर एक चांगलं काम करणारा, दिशा देणारा एक कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींकडे पाहिलं जातं. परंतु अशा वागण्यानं राजू शेट्टी उरली सुरली पद संपून जाईल तुमची. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.